नमस्कार. स्लीवलेस पेपर पॅटर्न ड्राफ्टिंग करताना नेहमीप्रमाणेच बंद बाजू आपल्याकडे घेऊन डबल फोल्डेड पेपर घेऊन 1.5 इंच माप सोडून द्यायचे. तिथून पुढे पूर्ण उंची मोजून घ्यायची. वरील बाजूने पूर्ण शोल्डरचं माप टाकायचे, जे की शोल्डरच्या हाफ घ्यायचं. इथे 6.5 इंच घेतलं आहे. पाव इंच शिलाई मार्जिन ॲड करून तिथे मोंढाचं माप टाकायचे. स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे पेक्षा अर्धा इंच जे माप आहे ते कमी घ्यायचं आहे. 6.5 इंच आपण इथे माप घेऊन मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि पुढे घडी टाकून पूर्ण पॅटर्न कंप्लीट करून घ्यायचे. त्यानंतर वरील बाजूने 3 इंच मोजून गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. पानगळ्याचा आकार द्यायचा आहे. तिथून पुढे गळ्यापासून खाली जे 1.5 इंच आपण एक्स्ट्राचं माप सोडलं आहे तिथे तिरकी लाईन मारून घ्यायची आणि त्यानंतर तिरकी लाईन मारल्यानंतर वरील बाजूने टक्स पॉईंट मोजून घ्यायचा आहे आणि फिट छातीचा 10वा भाग अधिक पाव इंच हे माप मोजून सरळ लाईन मारून घ्यायची आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला 1.5 इंच माप मोजून तिरके लाईन मारून घेऊन तिथून वर कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. या पद्धतीने वरील बाजूने पाऊण इंच शोल्डर उतार देऊन घ्यायचे. मोंड्यातील आकार एकच देऊन आपलं पेपर पॅटर्न जे आहे ते कटिंग केले. बॅकच्या बाजूने 1.5 इंच जे एक्स्ट्राचं माप आहे ते कटिंग करून घ्यायचे. फ्रंटचे दोन्ही पार्ट वेगळे करून घ्यायचे. या पद्धतीने पेपर पॅटर्न इज रेडी.